पुण्यामधील संतोष जगदाळे यांच्या मुलीनंही पवारांना धक्कादायक घटनाक्रम सांगितलाय। दहशतवाद्यांनी लहान मुलांना देखील मारलं असा कटू अनुभव सांगताना आशावरी जगदाळेला अश्रू अनावर झाले होते। की जी काही घटना घडली ती खूप दुःखद आणि खरं तर न भरून येणारी ही जखम आहे तुमच्यासाठी आणि एकूणच परिवारासाठी। नेमकी काय त्या दिवशीची घटना घडली होती, नेमका काय तो थरार होता? आम्ही पूर्ण परिवार 5 जण पहलगामला फिरायला गेलो होतो। बेताब व्हॅली नावाची जागा आहे जिकडे मिनी स्वित्झर्लंड नावाचा एक पॉइंट आहे, तिकडे आम्ही सगळे फिरायला गेलो होतो। फोटो शूट्स वगैरे आमचे चालू होते। अराउंड 30-35 मिनिट्स 40 मिनिट्सचा क्लाइंब केल्यानंतर ती लोकेशन येते जिकडे आम्ही गेलो होतो। खूप सारे टुरिस्ट होते तिकडे आणि फोटोज वगैरे काढून झाला अराउंड 2:30-3च्या दरम्यान अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला वरनं, म्हणजे डोंगरातून। तर तिथल्या लोकल लोकांना मी विचारलं की हे क्या है, तर त्यातले काही लोकांचे स्टेटमेंट्स असे होते की शेर आता है ना तो ये लोकल लोग ऐसे फायर करते हैं ताकि वो भाग जाए। वो ऑपोजिट साइडला एक टेंट होता जिकडे काही लोकल तिकडचे लोक होते आणि काही फॅमिलीज होत्या। त्यातल्या काही फॅमिलीजला त्यांनी आमच्या समोर 2 म्हणजे आता आम्हाला इथून दिसतंय की साईडला फायरिंग होते, तर त्या 2 लोकांना मारलं आणि ती लोक ओरडत आहेत की मत मारो मत मारो। आणि जी लोकल लोक होती ती अजान म्हणजे त्यांचं ते काही कलमा असतं आय डोंट नो, पण ते रिसाईट करत होते। तेव्हा आम्हाला कळलं की हे वेगळं आहे कुणीतरी, दे आर नॉट मिलिटरी और दे आर नॉट पोलीस, हे वेगळे लोक आहेत कुणीतरी। मग ते आमच्याकडे आले, त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं। ऍक्च्युली माझे वडील गोरे आहेत खूप आणि ते स्पेक्स घालतात, सो ते ब्राह्मण वाटतात थोडेसे, म्हणजे पहाडी ते दिसायला खूप गोरे गोरे आणि लाल लाल सगळं त्यांचं। ते डायरेक्ट बोले चौधरी तू उठ आणि बाहेर आ असं म्हणून। म्हणजे 22-23 वर्षांचाच तो मुलगा असेल ज्याच्याकडे ती मोठी गन होती आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पढ के बता, असं म्हणजे असं थोडं म्हणजे तू जर मॉमेडियन आहेस तर तू म्हणून दाखव, तू मला येतच असेल ना, असं त्यांचं म्हणणं होतं। तर मग माझे वडील बोलले की आप जो बोलो मैं करता हूँ बट आप मारो मत। पण तो म्हणला की मग ते थोडं झालं तिकडे बाचाबाची, म्हणजे त्यांनी काय ऐकलं नाही आणि ते बोलले की अभी तुम देखो हम कैसे मारते हैं, म्हणजे हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है पर तुम लोगों की सरकार ये बोलती है। म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला, एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली। आणि आईला मग ते म्हणजे आईवर पण त्यांनी पकडली होती बंदूक, पण त्यानंतर त्यांना दिसलं की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत, त्यांना म्हणले उठ, ते उठत नव्हते म्हणून त्यांना लाथ घातली आणि काफिर आहे असं म्हणून त्यांनी गोळी घातली, ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली, त्यांचा डोळा फुटला। नंतर त्यांच्या छातीत म्हणजे पाठीत आय गेस 2 बुलेट्स फायर झाल्या आमच्या समोर, म्हणजे आमच्या फॅमिलीतले 2घही जण आमच्या समोर त्या सिच्युएशनमध्ये। तर ह्याच्यात धर्माचं किंवा जातीचं मी स्टेटमेंट नाही देऊ शकत, पण मी एवढंच सांगू शकते की त्यांचं असं होतं की तुम्ही जर मुसलमान आहात तर तुम्ही म्हणा आहे, नाही आहात तर मग त्यांनी शूट केलं। पण आता त्याच्या मागे त्यांची काय मेंटॅलिटी ह्याच्यावर मी काय कमेंट नाही करू शकत, बिकॉज आम्ही श्रीनगर म्हणजे आम्ही ज्या दिवशीपासून त्या ट्रिपमध्ये होतो, आमचा जो ड्रायव्हर होता तो तिकडचा लोकल मुस्लिम होता, काश्मीरी। तो माणूस इतका चांगला होता की तो आम्ही एअरपोर्ट वरनं फ्लाईट आमची टेक ऑफ करेपर्यंत तो तिथे होता आमच्यासाठी। त्याला आत नव्हते सोडत, पण तो कंटिन्युअस माझ्याशी फोनवर बोलत होता की सिस्टर आपको कुछ हेल्प चाहिए तो आप बताओ। तो माणूस ढसाढसा रडला मला सोडताना शेवटला की सिस्टर आप कुछ भी हेल्प चाहिए आप मुझे बताओ। मग अशी तिथली लोकल खूप लोक म्हणजे आम्हाला तिथे ज्या लेडीज सपोर्ट करत होत्या, ज्या ऑफिसर्स होत्या, त्या आमच्यासाठी रडत होत्या की हमें बहुत बुरा लग रहा है की आप लोगों के साथ ये हुआ है। बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले, आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते, एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं, ते आता नाही आहेत। म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये। मला अजूनही, मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय। मग तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एजमध्ये हे बघितलंय, तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं, हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या, खूप क्रूरतेने तो सगळा प्रकार घडला। अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत, ती माणसं असूच शकत नाही। कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमचं तर पूर्ण सगळं संपलंय, तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी।